फ्रेंड्स, वेलकम टू माय त्वचा. एक खूप महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात येऊ शकतो की बाळ जर तुमचं अगदी लहान असेल, म्हणजे 0 ते 3 महिन्याचं असेल, तर बाळाचं रुटीन हे कसं असलं पाहिजे, बाळाबरोबर काय खेळलं पाहिजे, बाळाबरोबर खरंच काही खेळायचं असतं का, बाळ हे किती तास झोपलं पाहिजे, जास्त वेळ झोपलं तर काय करायचं, कमी वेळ झोपलं तर काय करायचं, बाळ झोपतच नसेल तर काय करायचं, आणि खूप सारे प्रश्न जे एका नवीन आईच्या मनात येतात. चला जाणून घेऊयात. 0 ते 3 महिने बाळाच्या आयुष्यातले हे पहिले 100 दिवस फार महत्त्वाचे असतात. या 100 दिवसात बाळाला दिवस रात्र कळत नाही. बाळाला एक्झॅक्टली सकिंग कळतं, पण ते बाटलीवर होतंय, ते आईच्या ब्रेस्टवरती होतंय हे कळत नाही. चौथी गोष्ट, बाळ युज्युअली पहिल्या 3 महिन्यात थोडेसे जास्त झोपतात. म्हणजे बाळ ॲज मोर ॲज 18 घंटे झोपू शकतात 24 तासात, आणि ॲज लेस ॲज 14 तास पण झोपू शकतं. पण हे पहिले 3 महिने बाळाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करायचं. पण याचा अर्थ असा नाही की बाळ अगदी लहानच आहे, म्हणजे ते 24 तासापैकी 21 तास तुम्ही त्याला झोपवून ठेवणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, 0 ते 3 महिने म्हणजे पहिले 100 दिवस जे बाळाच्या आयुष्याचे असतात, तेव्हा बाळाची ग्रोथ डेव्हलपमेंट ही सर्वात फास्ट, सर्वात चांगली आणि अशी होते ज्याच्यात ब्रेनचं जे मल्टिप्लिकेशन आहे न्यूरॉनचं ते खूप जास्त होतं. म्हणजे विचार करा की माझं डोकं खूप पटापट मोठं होतं आहे, पण त्या डोक्यात काहीच नॉलेज नाही. म्हणजे रिकामं गोठुडं नुसतं भरतंय झोपतंय. पण तुम्हाला माहिती आहे महत्त्वाची गोष्ट काय, जर डोक्यामधले जे न्यूरॉन्स असतात ते वापरले गेले नाहीत तर ते डेड होतात, सुकतात आणि लिटरली स्वतःचं काम करत नाही. म्हणजे आपल्यापैकी एखादा माणूस जर म्हणेल की मी खूप क्रिएटिव्ह नाही आहे, याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे क्रिएटिव्हिटी नव्हतीच. आपण जन्मलो तेव्हा आपल्याकडे क्रिएटिव्हिटी होती, पण ती आपण आपल्या आयुष्यात किंवा पुढच्या आयुष्यात वापरली नाही. आपण ती क्रिएटिव्हिटी न वापरल्यामुळे ती वाया गेली आणि ती आता वापरली जात नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की मी क्रिएटिव्हच नाही. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्या 100 दिवसात बाळाचं डोकं हे खूप पटापटा वाढतं, न्यूरॉन्स पटापटा मल्टिप्लाय होतात आणि न्यूरॉनचे जे काम आहे ते अतिशय अप्रतिम रीतीने बॉडीच्या आतमध्ये चालू राहतं. म्हणून बाळाचं रुटीन हे खूप जास्त महत्त्वाचं. 0 ते 3 महिन्यामध्ये प्रिफरेबली बाळाला बाटलीने दूध पाजू नका. जर तुम्ही बाळाला बाटलीची सवय लावली तर तुम्हाला जाणवेल की बाळ ब्रेस्टवरती ब्रेस्ट फीडिंग करायला येतच नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 0 ते 3 महिन्याच्या बाळाला प्रिफरेबली फॉर्म्युला मिल्क, गाईचं दूध असं काही देऊ नका. जर आईचं दूध अवेलेबल असेल तर. जर आईचं दूध अवेलेबल नसेल तर सेकंड बेस्ट ऑप्शन इज फॉर्म्युला मिल्क, आणि फॉर्म्युला मिल्क पण जर अवेलेबल नसेल तर थर्ड ऑप्शन इज गाईचं दूध. खूप लोक म्हणतात की गाईचं दूध पातळ करून बाळाला दिलं तर चालतं. हे पूर्वीच्या काळी चालायचं, कारण गाया घरातलं खायच्या, व्यवस्थित गवत खायच्या. आता इंजेक्शन देऊन दूध काढलं जातं. गाईच्या दुधात अतिशय हॉर्मोन्स असतात. कित्येकही वेळा आईचं दूध जास्त प्रोटीन आणि फॅटी करण्यासाठी त्याला औषधं दिली जातात. ते प्रोटीन आणि फॅट तुमच्या बाळाचं पोट डायजेस्ट करू शकणार आहे का, याबद्दल तर आपण चर्चाच करत नाही. कित्येक वेळा या गायांना मशीन लावून ठेवलं जातं, जबरदस्ती जास्त लिटर दूध काढलं जातं, त्यांच्या बाळांना दूध दिलं जात नाही. अशा भरपूर इमोशनल, सायकोलॉजिकल, हॉर्मोनल चेंजेस एका गाईच्या बॉडीत होतात. म्हणून बाळाला ते दूध दिलं जाऊ नये. चौथी महत्त्वाची गोष्ट, माझं बाळ झोपतच नाही किंवा खूपच झोपतंय, या दोन्ही पण चर्चा नाही पाहिजे. 3 महिन्याचं बाळ इंटरमिटंटली उठतं, जागतं, ॲक्टिव्हिटी करतं, झोपतं. इनफॅक्ट परवा एका काउन्सेलिंगमध्ये मी एका आईला म्हणत होते की तुझं बाळ 2.5 महिन्याचं झालं. म्हणे नाही, माझं बाळ उपाशी राहिलं तर. म्हणलं तुला कसं कळलं, नाही ते झोपत नाही ना. मग म्हणे मग नाही, मी तोपर्यंत खाऊ घालते जोपर्यंत बाळ झोपत नाही, मग झोपतं, मग उठलं की परत खाऊ घालते, आणि जेव्हा थोड्या वेळामध्ये जागं राहतं तेव्हा ते नुसतं रडतं. मी म्हणलं ओके, म्हणजे तुझं बाळ करतंय काय आयुष्यात, सुसू, पॉटी, रडणं, झोपणं आणि परत झोपणं. हे सोडून पिल्लूमध्ये काय करते, नाही मध्ये फक्त मी फीडिंग करते. म्हणजे त्या वाढत्या डोक्याला काहीच चालना नाही, काहीच नॉलेज नाही, काहीच इनपुट नाही. इट्स अ वेस्ट फॉर चाइल्ड. म्हणून महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला माहिती असली पाहिजे, 0 ते 3 महिन्याच्या बाळाला आयडियली सकाळी 8च्या आसपास उठवा, कारण 8:30ला बाळाने उन्हात जायची गरज आहे. बाळ आणि आई दोघांनी स्वतःचं कोवळं ऊन घेणं हे फार महत्त्वाचं आहे बाळाच्या वाढीसाठी, डायजेशनसाठी, झोपेसाठी, डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी. तर हे केलं गेलं पाहिजे.
हे एकदा झालं की दुसरी महत्त्वाची गोष्ट जी तुमच्याकडून व्हायला पाहिजे आणि झालीच पाहिजे ती म्हणजे तुमच्या बाळाचं पूर्ण अंघोळ ही प्रॉपर ट्रेडिशनल पद्धतीने, जसं आपल्याकडे अभ्यंग स्नान केलं जातं तसं, म्हणजे वॉर्म तेलनी मसाज, त्याच्यानंतर उठण्यानी प्रॉपर अंघोळ, त्याच्यानंतर साबण तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा, पण तो केमिकल फ्री साबण असला पाहिजे किंवा दुधाच्या साईने तुम्ही अंघोळ घालू शकता. त्याच्यानंतर बाळाला मॉइश्चरायझर लावणं, बाळाला कपडे घालणं, बाळाला थोडा वेळ झोपवणं. अगेन ते कंपल्शन नाही पाहिजे की बाळाने झोपलंच पाहिजे. काही काही बाळं आंघोळीनंतर झोपत नाहीत, विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. त्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही आहे. हे झालं तुमचं बाळ मोठं झालं. हे झालं तुमचं बाळ आता उठलं आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर तुमचं बाळ उन्हात ऑलरेडी सकाळी जर गेलं नसेल तर आयडियली 11 ते 11:30च्या आसपासची वेळ असेल जिथे पिल्लू उन्हात जाईल. पिल्लू उन्हात गेल्यानंतर मग पिल्लूची दुपारी ॲक्टिव्हिटी सेशन झालं पाहिजे. ॲक्टिव्हिटी म्हणजे आयडियली आपण इथे म्हणतो की बेबी योगा सेशन किंवा एक्सरसाइज सेशन किंवा ॲक्टिव्हिटी सेशन, या सगळ्यापैकी कोणतीही गोष्ट झाली तरी चालते, ते पिल्लूबरोबर राहायला पाहिजे. ते ॲक्टिव्हिटी सेशन झालं बाळाचं, म्हणजे दुपारी आपण जे म्हणतो की 12:30-1च्या आसपास बाळाबरोबर ॲक्टिव्हिटी सेशन झालं. जर बाळ झोपणार असेल तर झोपून उठल्यानंतर, जर बाळ झोपणार नसेल तर नॉर्मल टायमिंगला, पण आयडियली बाळाला 1.5 ते 2 तासापेक्षा जास्त झोपू देऊ नका. जर तुमच्याही कोणाचं बाळ 4 ते 5 तास इथे झोपून गेलं तर तुम्हाला जाणवेल ते रात्री नीट झोपणारच नाही. हे झालं. त्याच्यानंतर तुमचं बाळ दुपारी उठलं, ॲक्टिव्हिटी केली, परत एक डुलकी खाईल. डुलकी खाऊन पिल्लू युजली 3-3:30 वाजता उठतं. इथे युजली पिल्लूबरोबर नॅचरल कलर एक्सपोजर, ॲक्टिव्हिटीज, नंबर्स, वोकॅब्युलरी, रीडिंग, टेक्स्चर बुक, टच बुक्स, असं कोणतीही ॲक्टिव्हिटी. तुम्हाला जर ॲक्टिव्हिटीसाठी हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही प्ले डेट जॉईन करू शकता. आपल्याकडे एक कोर्स आहे प्ले डेट विथ पॅरेंटिंग, जिथे आपण 185+ ॲक्टिव्हिटीज शिकवतो पॅरेंट्सना, आणि ते तुम्हाला खूप जास्त मदत करेल. पण आत्तासाठी पिल्लूबरोबर डेव्हलपमेंटल प्ले व्हायला पाहिजे, म्हणजे अशा ॲक्टिव्हिटी. 3 महिन्याच्या बाळाला काय कळतं श्रेया, 1 महिन्याच्या बाळाला काय कळतं, सुसू पॉटी कळते बाळाला, भूक लागलेली कळते बाळाला, आई कळते बाळाला, म्हणजे बाळाचं डोकं अतिशय शार्पली प्रत्येक गोष्ट ॲब्झॉर्ब करते. तुम्ही बाळाला इनपुट दिल्याने बाळाचं डोकं तेवढंच फास्ट ग्रो होणार. त्याच्यानंतर बाळाची परत एक पोस्ट आफ्टरनून म्हणजे लेट दुपारची एक डुलकी होते. ते डुलकी खाऊन तुमचं बाळ उठलं 5:30-6च्या आसपास की बाळाचे कपडे बदला, इव्हनिंगसाठी बाळाला तयार करा आणि बाळाला घराबाहेर घेऊन जावा. आयडियली 5 ते 6ची वेळ, म्हणजे अंधार पडायच्या आधीची वेळ इज व्हेरी व्हेरी गुड. देवळात घेऊन जाऊ शकता, चर्च, मॉस्क, गुरुद्वारा किंवा तुमच्या शेजारी एखादं गार्डन, सोसायटीत खाली पुरं खेळतात तिथे, कुठेही, पण पिल्लूला घेऊन जावा जिथे बाळ खूप छान खेळू शकेल. शिवाय बाळ स्वतः कुठे खेळते, बाळाला दुसऱ्या गोष्टी दिसतात, आकाश दिसतं, झाडं पालं फुलं दिसतं. कधीपासून बाळाला घराबाहेर घेऊन जाऊ शकतो? आयडियली जेवढा लवकर शक्य असेल टेरेस गॅलरीत घेऊन जायला काही प्रॉब्लेम नाही, पण तुमच्याकडे चालत नसेल तर 40 दिवसानंतर नक्कीच घेऊन जायला पाहिजे. हे झालं की मग आली आपली संध्याकाळची वेळ. संध्याकाळच्या वेळेत आयडियली तुमच्या पिल्लूनी घरात येऊन जेंट्सबरोबर खेळलं पाहिजे, कारण बायकांना बघून बघून त्याला कंटाळा आलेला असतो. त्यांनी जेंट्सबरोबर प्रॉपरली खेळलं पाहिजे. आणि मग एक बेड टाईम रुटीन झालं पाहिजे बाळाचं, जिथे आपण बाळाला प्रॉपर स्पंजिंग, मसाज, स्टोरी रीडिंग, फीडिंग, त्याच्यानंतर प्रेयर, एक्युप्रेशर मसाज हे सगळं देऊन बाळाला शांततेत झोपवलं पाहिजे. लक्षात ठेवा, दिवसा बाळ 1.5 ते 2 तासापेक्षा जास्त झोपता कामा नये. दिवसा बाळा 8 वाजल्यानंतर सकाळचं झोपता कामा नये. दिवसात ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे. दिवसातून 2दा सनबाथ झालं पाहिजे. तुमच्या पिल्लूला संध्याकाळी 4:30 बाहेर जाऊन सोशल ॲक्टिव्हिटी झालं पाहिजे. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की बाळाचं रुटीन म्हणजे झोपणं, सुसू, पॉटी आणि फीडिंग मॅनेज करणं. बाळाचं रुटीन मॅनेज करणं म्हणजे बाळाच्या ॲक्टिव्हिटी, सनबाथ, झोपणं, उठणं, पिणं, खाणं, बाळाची इंटरॅक्शन, आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, बाळाच्या अवतीभोवतीचं आनंदी वातावरण. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक माणसाला आयुष्यात तिथे वेळ घालवायला आवडतो, तिथे थांबायला आवडतं जिथे आनंदी वातावरण आहे. जर घरातलं किंवा पिल्लूच्या अवतीभोवतीचं वातावरण आनंदी नसेल तर मग त्या गोष्टीचा उपयोग काय? म्हणून ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. आपण तुमच्याचे सिरीज करतो आहे प्रत्येक एज ग्रुपच्या मुलांचं रुटीन काय असलं पाहिजे. तर हे रुटीन आहे 0 to 3 मंथ्सच्या बाळाचं. पुढच्या रुटीनसाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.